पुण्यात घर घ्यायचंय, मग हा व्हिडिओ बघितल्याशिवाय बुकिंग करू नका. जर तुम्ही पुढच्या काही महिन्यात पुण्यात घर घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी सेल्स ऑफिसमध्ये सहसा कोणीच सांगत नाही. आज पुण्यात अशी परिस्थिती आहे की काही वर्षापूर्वी बिल्डरकडे असलेली पॉवर आता बायरकडे येऊ लागली आहे. आणि यामागचं कारण समजलं तर तुम्हाला कळेल की आज घर घेणं फायदेशीर का ठरू शकतं. सध्या पुण्यात जवळपास 86,954 फ्लॅट्स अजूनही अनसोल्ड आहेत. म्हणजेच जवळपास 92,000 कोटींची इन्व्हेंटरी अजूनही विकली गेलेली नाही. हे ऐकून अनेक जण म्हणतील, मार्केट डाऊन आहे का? उत्तर आहे पूर्णपणे नाही. याचा अर्थ एवढाच की मार्केटमध्ये सप्लाय जास्त आहे आणि जेव्हा सप्लाय डिमांडपेक्षा जास्त असते तेव्हा नेगोशिएशनची ताकद बिल्डरकडून बायरकडे जाते. म्हणजे काही वर्षापूर्वी बिल्डर म्हणजे आमची लॉबी म्हणायची, घ्यायचं असेल तर घ्या, बट आज परिस्थिती अशी आहे की बाहेर म्हणू शकतो मी अजून 2-3 प्रोजेक्ट्स बघून सांगतो, मी माझा रिसर्च करतो. पण याच मार्केटमध्ये अनेक लोक मोठ्या चुका देखील करत आहेत. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत की या परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा आणि कोणत्या ट्रॅप्सपासून दूर राहायचंय. सर्वात पहिला फायदा, नेगोशिएशन पॉवर. समजा बिल्डरने तुम्हाला एका फ्लॅटची प्राइस 80 लाख सांगितली. आपल्यापैकी बरेच जण काय करतात, लोन किती होईल, EMI किती असेल याचा विचार करतात, पण एक महत्त्वाचा प्रश्न विचारतच नाही, ही फायनल प्राइस आहे का? कारण सध्या अनेक बिल्डर्सवर कन्स्ट्रक्शन लोन्सचा प्रेशर आहे. प्रोजेक्ट्स तयार आहेत पण फ्लॅट्स विकले जात नाही, इंटरेस्ट चालू आहे. कॅश फ्लो मेंटेन करणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं झालं आहे. जर तुम्ही लोन प्री अप्रूव्ड करून घेऊन गेला असाल किंवा डाऊन पेमेंट रेडी असेल तर तुमची नेगोशिएशन पोझिशन खूप स्ट्रॉंग आहे. मार्केट कंडिशन आणि प्रोजेक्टवर अवलंबून काही ठिकाणी 5% ते 12% पर्यंत नेगोशिएशन होऊ शकतं. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये होईलच असं नाही, पण प्रयत्न नक्की करा. आता एक प्रश्न असा पण असेल, बिल्डर ऑफिशियल प्राइस कमी का करत नाही? कारण त्यामध्ये एक बिझनेस रिझन असतो. जर बिल्डरने ऑफिशियल प्राइस कमी केली तर आधीच फ्लॅट घेतलेल्या कस्टमरना वाटेल की त्यांनी जास्त पैसे दिले. त्याचबरोबर प्रोजेक्टची ब्रँड व्हॅल्यू आणि मार्केट पोझिशनिंगवरही परिणाम होऊ शकतो. म्हणून अनेक बिल्डर्स प्राइस कमी करण्याऐवजी डील अट्रॅक्टिव्ह करतात. फॉर एक्झाम्पल, फ्री कवर्ड पार्किंग, क्लब मेंबरशिप वेवर, फ्लोर राईज चेंज वेव, स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशनमध्ये सपोर्ट किंवा इतर बेनिफिट्स. म्हणून फक्त प्राइसवर फोकस करू नका, ओव्हरऑल डील किती फायदेशीर होत आहे ते बघा. कोट केलेली प्राइस फायनल आहे असं कधीच गृहीत धरू नका. नेगोशिएट करा. वर्स्ट केसमध्ये बिल्डर नाही म्हणेल आणि बेस्ट केसमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बचत होईल. आता दुसरी गोष्ट, रेडी टू मूव्ह प्रॉपर्टीला शक्य असेल तर प्रायोरिटी द्या. समजा तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट घेतला, बिल्डर म्हणतो पोझिशन 2028 मध्ये. जर प्रोजेक्ट 6 महिने किंवा 1 वर्ष उशीर झाला तर तुम्ही एका बाजूला होम लोनचा EMI भरतच आहात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही रेंट, ज्या तुम्ही आत्ता नुकता असलेल्या सदनिकेत राहताय त्याचं रेंट पण भरताय. म्हणजे डबल एक्सपेन्स झाला. त्याशिवाय सतत एकच प्रश्न, पोझिशन कधी मिळणार? तुम्ही बिल्डर्सकडे राऊंड मारत असणार की पोझिशन कधी होतंय, बट तेच की कधी मिळणार आणि बिल्डर म्हणतोय बघूया, इन द लॉंग रन देऊ. पण रेडी टू मूव्ह प्रॉपर्टीमध्ये तुम्ही जे पाहता तेच विकत घेता. सॅम्पल फ्लॅट नाही, ॲक्च्युअल फ्लॅट, शो फ्लॅट बघता. विंडोमधून व्ह्यू कसा असेल, नॅचरल लाईट येते का, व्हेंटिलेशन कसं आहे, कार्पेट एरिया खरंच ब्रोशरमध्ये जेवढं दाखवलं तेच अस्तित्वात आलंय का, लिफ्ट कंडिशन्स कशा आहेत, 1 लिफ्ट्स आहेत, 2 लिफ्ट्स आहेत, स्ट्रेचर लिफ्ट खरंच स्ट्रेचर बसतो का, कॉमन ॲम्युनिटीज रेडी आहेत का, कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे. रेडी टू मूव्ह प्रॉपर्टीमध्ये जास्त लवकर कळतं. हे सगळं तुम्ही स्वतः चेक करू शकता. पण मार्केट तुमच्या बाजूने असला तरी काही ट्रॅप्स अजूनही आहेत. आणि पहिला ट्रॅप म्हणजे झॉम्बी प्रोजेक्ट. हे नाव थोडं वेगळं वाटेल पण अर्थ खूप सिम्पल आहे. असा प्रोजेक्ट जो पूर्णपणे बंदही नाहीये आणि व्यवस्थित चालूही नाही. काम सुरू आहे पण खूप स्लो. विशेषतः काही स्मॉलर किंवा लोकल बिल्डर्समध्ये हा रिस्क जास्त असू शकतो. जर त्यांचे फ्लॅट्स विकलेच गेले नाहीत तर कॅश फ्लो कमी होतो आणि त्यानंतर कॅश फ्लो कमी झाला की कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट्स अडकतात. जे काम करणारा वर्ग, जो लेबर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांचे पेमेंट स्लो झाले तर कामाला स्पीड पण नसते. आणि त्यामुळे फक्त एक रिझन होतं, दॅट इज पोझिशन पुढे ढकललं जातं. म्हणून फक्त प्राइस कमी आहे म्हणून फ्लॅट बुक करू नका. बिल्डरचे प्रिव्हियस प्रोजेक्ट्स वेळेवर कंप्लीट झाले आहेत की नाही, गुगल रिव्ह्यूज काय सांगतात, बिल्डर्सच्या जुन्या प्रॉपर्टीजचे गुगल रिव्ह्यूज जास्त बोलतात. आणि रेरावर प्रोजेक्ट स्टेटस काय आहे हे नक्की चेक करा. त्यांनी त्यांचे सगळे क्वार्टरली रिपोर्ट्स कसे अपडेट केलेत आणि त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे ते बघा. दुसरा ट्रॅप, आर्टिफिशियल स्कॅर्सिटी. हा जवळपास प्रत्येक सेल्स ऑफिसमध्ये वापरला जाणारा टॅक्टिक आहे. सर फक्त 2च फ्लॅट्स बाकी आहेत,
आज बुकिंग केली तर ऑफर आहे, उद्या प्राइस इन्क्रीज होणार आहे. हे सगळे सेंटेन्सेस तुम्ही सगळ्यांनी वाचले असतील किंवा ऐकले पण असतील. आता विचार करा, जेव्हा संपूर्ण पुण्यात जवळपास 83,954 फ्लॅट्स अजूनही अनसोल्ड आहेत, तेव्हा खरंच तुम्हाला आजच डिसिजन घ्यावा लागतो का? कदाचित त्या प्रोजेक्टमध्ये काही फ्लॅट्स कमी असतील, पण याचा अर्थ मार्केटमध्ये ऑप्शन संपले आहेत असं अजिबात नाही. घर घेणं म्हणजे मोबाईल किंवा टीव्ही घेणं नाही. हा डिसिजन लाखोंचा असतो. म्हणून प्रेशरमध्ये येऊन टोकन अमाऊंट देऊ नका. जर बिल्डर तुम्हाला विचार करण्यासाठी वेळच देत नसेल तर तो स्वतःच एक रेड फ्लॅग आहे. थर्ड ट्रॅप, लोकेशन फक्त ब्रोशर किंवा गुगल मॅप्सवर चांगली दिसते म्हणून फायनल करू नका. वीकेंडला साईट व्हिजिट करा. मी असे खूप एक्झाम्पल्स बघितलेत जेव्हा फक्त ब्रोशरवर किंवा बॅनर्सवर आपण कुठली साईट बघतो आणि त्यानंतर आपण त्याचं जजमेंट घेतो की अरे हे चांगल्या लोकेशनला आहे, बट त्याचा ॲक्सेस रोड कुठून आहे, त्या प्लॉटला किंवा त्या स्कीमला जायला किती रोड्स आहेत, त्याला कुठून कुठून कनेक्टिव्हिटी आहे ते सगळं चेक करा. तिथं गेल्यावर तुम्हाला कळेल की रोड्स वाईड आहेत का नाही, एंट्रन्स कसा आहे, क्लब हाऊसचं प्लॅनिंग कसं आहे, स्विमिंग पूल कसे आहेत, सगळं परफेक्ट दिसतं. पण तिथे राहणाऱ्या सोसायटी मेंबरला एकच प्रश्न विचारा. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच शक्य होतील जेव्हा त्या बिल्डरच्या मल्टिपल बिल्डिंग्स असतील, तेव्हा तुम्हाला तिथं काही कस्टमर्स मिळतील आणि दॅट वुड बी अ व्हेरी गुड चॉईस. म्हणजे तुम्हाला कळेल एक्झॅक्टली त्यांच्याशीच बोलून की ॲट ॲक्च्युअल ते काय प्रॉब्लेम्स फेस करतायत. फॉर एक्झाम्पल, इथे रोज म्युन्सिपल वॉटर आपलं पुणे कॉर्पोरेशन किंवा पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचं पाणी येतं का, उन्हाळ्यामध्ये टँकर लागतात का, पावसाळ्यात वॉटर लॉगिंग होतं का, ऑफिस टाईममध्ये ट्रॅफिक किती असतो, कधी कधी फ्लॅट प्रीमियम असतो. पण रोजचा प्रवास आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं आयुष्य स्ट्रेसफुल बनवतात. म्हणून ब्रोशरपेक्षा रियालिटी व्हेरीफाय करा. आणि शेवटचा ट्रॅप, रिसेल. हा मुद्दा बरेच लोक इग्नोर करतात. समजा तुम्ही एका टाउनशिपमध्ये फ्लॅट घेतला, पण त्या टाउनशिपमध्ये अजूनही 400 फ्लॅट्स अनसोल्ड आहेत. 3 किंवा 5 वर्षांनी तुम्हाला फ्लॅट विकायचा आहे. बायर आधी कुठे जाईल? तुमच्याकडे जाईल की बिल्डरकडे? बहुतेक वेळा बिल्डरकडेच जाईल, कारण की बिल्डर म्हणू शकतो की 0 प्रोसेसिंग फी, फ्लेक्झिबल पेमेंट प्लॅन, फेस्टिवल ऑफर, फ्री पार्किंग, इझी लोन. म्हणून बायरला बिल्डरकडची डील जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते आणि त्याचा परिणाम तुमच्या फ्लॅटची अप्रिशिएशन अपेक्षेपेक्षा कमी होऊ शकते. म्हणून घर राहण्यासाठी नाही, ती एक असेट देखील आहे. त्याची फ्युचर डिमांड आणि रिसेल पोटेन्शियल काय असेल याचा विचार करा. तर या व्हिडिओमधून एक गोष्ट लक्षात ठेवा, आज मार्केटमध्ये बायर स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे, पण स्ट्रॉंग पोझिशन असणं आणि स्मार्ट डिसिजन घेणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून फ्लॅट फायनल करण्यापूर्वी स्वतःला हे 6 प्रश्न नक्की विचारा. फर्स्ट, बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे? सेकंड, नेगोशिएशन केलं का, की कोट केलेली प्राइस लगेच ॲक्सेप्ट केली? थर्ड, शक्य असेल तर रेडी टू मूव्ह ऑप्शन्स कम्पेअर केलं का? फोर्थ, वॉटर सप्लाय, ट्रॅफिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर स्वतः जाऊन चेक केलं का? फिफ्थ, प्रोजेक्टचा रेरा स्टेटस व्हेरीफाय केला का? आणि सिक्स्थ आणि सर्वात महत्त्वाचा, 5 ते 10 वर्षांनी या प्रॉपर्टीची रिसेल डिमांड कशी असेल, किंवा तुम्हाला ह्याचं एका शब्दात सांगतो तर ग्राउंड व्हेरिफिकेशन करा की आजूबाजूला रिसेल फ्लॅट्सचा काय रेट आहे आणि न्यू फ्लॅट्सचा काय रेट आहे. जर या 6 प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधली तर डिसिजन घेण्यापूर्वीच तुम्ही बहुतेक बायर्सपेक्षा एक पाऊल पुढे आहात. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर घर घेण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोचवा. आणि तुम्हाला काय वाटतं की मी जे मुद्दे मांडले त्या व्यतिरिक्तही काही मुद्दे ॲनलाइज केले पाहिजे का, डोक्यात घेतले पाहिजे का? हा व्हिडिओ कसा वाटला? मी काही बेसिक गोष्टींवर बोललो, बट एकंदरीत मी हे ज्या बेसिक गोष्टी आहेत सगळ्या बेसिक गोष्टींना एका व्हिडिओमध्ये आणलं. तर ह्याला बघून तुम्हाला काय डाऊट्स आलेत किंवा काय विचार आहेत तुमचे, कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खाली कमेंट करा. हा जो व्हिडिओ आहे हा त्या लोकांपर्यंत पोचवा जे घर घ्यायचा विचार करतायत किंवा त्या प्रक्रियेमध्ये आहेत, म्हणजे त्यांना पण एक हेल्प होईल. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.